चला सगळ्यात पहिला आपण क्लासिफाय करूया कोण कुठे जाणार. ठीक आहे. तुम्हाला तर माहिती आहे एनपीओ मध्ये दोनच फॉर्मॅट बनतात. कोणते वाले? इन्कम आणि एक्सपेंडिचर. आणि काय बनतं? बॅलन्स शीट. इन्कम, एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट. जरी नाव सरळ असेल इन्कम एक्सपेंडिचर, तरी फॉर्मॅट मध्ये पहिलं एक्सपेंडिचर लिखतात और नंतर इनकम. ये तो आपको पता है एक्सपेंडिचर क्यों पहले लिखा जाता है, बिकॉज डेबिट ऑल एक्सपेंडिचर, पहला डेबिट में एक्सपेंडिचर आता है और इनकम वो साइड में आता है बिकॉज क्रेडिट ऑल इनकम, ऐसा अकाउंट का गोल्डन रूल से क्रेडिट में इनकम जाता है. बराबर की नहीं है? दूसरी बात, आप जब पढ़ाई करोगे एनपीओ का तब आपने इसके टोटल 4 सम पढ़ने चाहिए. बराबर की नहीं है? क्योंकि इसमें टोटल 4 टाइप्स है. जो पहला टाइप है उसका नाम है कैपिटल फंड इज गिवन, जिसमें कैपिटल फंड आपको पहले से दिया जाता है. जो मैंने एक वीडियो बना के आपको पूरा भेजा है अपने क्लासेस के चैनल पे है, वो पूरा वीडियो है जिसके अंदर जितने सम है कौन से वाले टाइप एक है जिसमें कैपिटल फंड पहले से आपको दिया है, वो मैंने वहां पे प्लीट किया है. दूसरा जो वैरायटी है जिसमें कैपिटल फंड दिया नहीं जाता, अभी जो मैं 2 सम करने वाला हूँ उसमें वो सम नहीं है. कैपिटल फंड जब नहीं दिया जाएगा तो आपको ऐसा बैलेंस शीट बनाना पड़ता है. देखो ये ऐसा वाला, ये देखो ये ऐसा बैलेंस शीट आपको बनाना पड़ता है. ये बैलेंस शीट क्यों बनाएंगे? करने के लिए कैपिटल फंड. ठीक है, तो उसको बोलते हैं टाइप 2, जिसमें कैपिटल फंड नहीं दिया जाता, अपने को खुद ढूंढना है. फिर टाइप 3 होता है जिसमें आपको ओपनिंग बैलेंस शीट पहले से दिया रहता है. देख दे ये ओपनिंग बैलेंस शीट है, ये बैलेंस शीट है, ये पहले से दिया है और नीचे रिसिप्ट एंड पेमेंट है. तो ये हो गया तुम्हारा टाइप 3. एंड टाइप 4 कौन सा? जो मैं अभी करा रहा हूं. देखो ऐसा ऐसा रिसिप्ट एंड पेमेंट होता है और इसे एडजस्टमेंट बॉक्स में दिए जाते हैं. दैट इज टाइप 4. तो ऐसे एनपीओ में टोटल कितने टाइप्स है? 4 है. तो आपको हर एक टाइप का सम करना पड़ेगा. इसके पहिले वाले इयर में, मतलब या वर्षीच्या आधीच्या वर्षी ही टाइप आलेली की भाई बॅलन्स शीट इज गिवन. त्याच्या आधीच्या इयरला टाइप 1 आलेलं, टाइप 1. कळलं की नाही? जिकडे कॅपिटल फंड आधीपासून दिलेला. कळलं की नाही? आता मला वाटतं की या टाइपचा नंबर असेल या इयरला. कळलं की नाही वार्ता? म्हणून आपण सगळ्यात आधी हाच सम करवतोय. ठीक आहे वार्ता? एनपीओच्या सगळ्या टाइप्स 12 मार्कामध्ये बसतात. असा काही प्रॉब्लेम नाही की हीच टाइप येऊ शकते, ही नाही येऊ शकत, असं काही नाही. एनपीओच्या ऑल टाइप्स 12 मार्क्स मध्ये बसतात. कारण की कुठलीही टाइप आली तरी तुम्हाला ते 2 बेसिक फॉर्मॅट बनवणंच आहे. कुठलं वालं? इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट. बरोबर आहे की नाही वाटतंय? तर इकडे काय सांगितलंय आपण चेक करूया. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला माहिती पाहिजे, मी बोललो ते फॉर्मॅट कोणते बनतात. कळलं? नाही तर ह्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट बनवाल. कशामध्ये? एनपीओ मध्ये. ही मी कुठली टाइप 4 करवतोय. ठीक आहे. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर रिलेटिंग टू सुषमा मेमोरियल हॉस्पिटल. बरोबर आहे? हे काय वेगळं नाव बोललं का मी? आमच्या गावी सुषमा बोलतो तो. ठीक है, सुषमा मेमोरियल हॉस्पिटल है, ये हॉस्पिटल का नाम है. जलगांव में है भाई, जलगांव में. ठीक है. क्या प्रिपेयर करने बोला है? प्रिपेयर इनकम एंड एक्सपेंडिचर अकाउंट. इनकम एंड एक्सपेंडिचर अकाउंट बोला है, देख बनाने बोला है. इनकम एंड एक्सपेंडिचर. मैं क्या बोल रहा हूँ, घाई घाई में बच्चे क्या करते हैं, इनकम पहला एक है तो ये बाजू में इनकम और ये बाजू में क्या लिखते हैं? एक्सपेंडिचर. ये रॉन्ग हो गया. नाम सीधा है लेकिन पहले एक्सपेंडिचर लिखने का है और बाद में इनकम. कौन से साल का बनाने का है? 31 मार्च 2020. और क्या बनाने बोला है? एंड बैलेंस. और बैलेंस बनाने का मतलब 2 ही चीज बनाने का है, इनकम एंड एक्सपेंडिचर और दूसरा बैलेंस. राइट है? रिसिप्ट एंड पेमेंट आपको दिया है. ये बात आपको पहले से डन रखना है कि रिसिप्ट के ऑलमोस्ट नाम इनकम में जाते हैं, तो इधर ऐसा इनकम लिखने का. गरजेचं नाहीये की सगळे इन्कम म्हणजे
सगळीच नावं इन्कमला जातील. एखादं नाव लायबिलिटीला पण जाऊ शकतं, लायबिलिटीला पण जाऊ शकतं. कळलं की नाही? पण ऑलमोस्ट नावं, ज्याला माहिती नाही बाबा काय मला नुसती पोस्टिंग करायची, त्याला काही येत नाही अकाउंट, तर तो काय करेल? रिसिप्ट मधली सगळी नावं कुठे छापेल? इन्कमला. विषय क्लोज. बरोबर आहे की नाही? कारण की त्याच्यातलं ना इन्कमला सगळी नावं लिहिल्याने पण त्याचा 99% राईट होणार आहे. समजलं की नाही मला? त्याच्यानंतरचे नाव काय? पेमेंट. पेमेंटची ऑलमोस्ट नावं कुठे जातात? एक्सपेंडिचरला. अँड काही नावं कुठे जातात? असे. काही एक्सपेंडिचर आणि काही असे असं आहे. सगळ्यांना असं मिळालं ना कुठे आहे तो? चला आता आपण बघूया बेसिक सिस्टम याची. हे जे पहिलं बॅलन्स असतं हे हमेशा कट करायचं, अमाउंट सकट कट करायचं. ऑलवेज पहिला बैलेंस कट होता है। दादा ये क्यों कट हुआ? क्योंकि ये पुराने साल का रहता है। गेल्या वर्षीचं हे बॅलन्स असतं, त्याचे रेकॉर्ड कुठे होणार? गेल्या वर्षीच्या अकाउंट्स मध्ये, ते या वर्षी नाही होणार रेकॉर्ड, म्हणून कट. पुढचं सबस्क्रिप्शन. आता बघा रिसिप्ट वाचतोय ना आपण, रिसिप्ट के ऑलमोस्ट नाम कहाँ पे आते? इनकम। सब्सक्रिप्शन के बाजू में इनकम लिखेंगे, आई फॉर इनकम। बोला एंट्रांस फीस, इनकम। बोलता है एंट्रांस फीस रिवेन्यू है, बच्चों को पसंद है। रिव्हेन्यूचा अर्थ तुम्हाला कळला तर तुम्ही नाही फसणार, कारण की रिव्हेन्यू म्हणजेच काय असतं? इन्कम. मी म्हणलं ना अरे माझी इन्कम 10 lakhs आहे आणि मी म्हणलं माझा रिव्हेन्यू 10 lakh आहे, तर दोघांचा अर्थ सेमच आहे. कळलं की नाही? त्यांनी तर तुम्हाला सांगून देत आहेत की एंट्रांस फीस रिव्हेन्यू साइड में लिख. रिव्हेन्यू मतलब कहाँ पे लिख? इनकम में। अशी बात. लाइफ मेंबरशिप फीस, इनकम। देखिए ये भी रिव्हेन्यू बोल रहे हैं। सेल ऑफ ओल्ड न्यूज़पेपर, इनकम। डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, डोनेशन फॉर बिल्डिंग फंड पहले इनकम में लिखने का, हिडन एडजस्टमेंट है, फिर उसको टिक मार्क चढ़ाने का। मला सांगा ऑलमोस्ट नावं तर आपण समजा एखाद्याला काय अक्कल नाही, त्याने फक्त एवढंच डोक्यात ठेवून गेलाय, काय करायचंय? रिसिप्टची सगळी नावं कुठे लिहायचं आहे? तो पण राईट जातोय की इकडे? काय म्हणतो त्याला त्रास होणार आहे? आता इथे काय सांगितलं? बंदा बोल रहा है की ये जो डोनेशन आहे, बिल्डिंग फंड काय? हे डोनेशन कोणाचं आहे? मग हे जर डोनेशन बिल्डिंग फंडचं आहे, तर आपल्याला ते कोणाला दिलं पाहिजे? बिल्डिंग फंडला दिलं पाहिजे. मग पहिला इफेक्ट तुम्हाला हे जे डोनेशन तुम्ही कुठे लिहिलंय आता? इन्कमला लिहिलंय की नाही? इन्कमला. ते पहिलं काय करावं लागेल? मायनस, तिथून हटवावं लागेल. तुम्ही डोनेशन फॉर बिल्डिंग फंड अभी कहाँ पे लिखा है आप लोगों ने? इनकम। वहां से हटाएंगे, माइनस करोगे, वहां से माइनस करके उसको ऐड करोगे कहाँ पे? बिल्डिंग फंड में। तो दूसरा इफेक्ट आएगा प्लस, कहाँ पे? प्लस काय रे? बिल्डिंग फंड। बरोबर आहे? टिकमार्क केलं याला, टिकमार्क करून इकडे काय लिहिलं? मायनस. का मायनस केलं? कारण की हे डोनेशन कोणाचं आहे? बिल्डिंग फंडचं. मग त्याला दिलं पाहिजे ना हे? अगर ये डोनेशन बिल्डिंग फंड का है तो वो देना पड़ेगा किसको? बिल्डिंग फंड को। अगर उसको दूंगा मैं ये डोनेशन, तो यहां से तो खत्म हो जाएगा वो पहला इफेक्ट माइनस, और किस में जाके जुड़ जाएगा वो? बिल्डिंग फंड में, जिसका है वो। बरोबर है की नाही? पहिला इफेक्ट मायनस, दुसरा इफेक्ट प्लस बिल्डिंग फंड। ठीक आहे? चला पुढचं इकडे जावा. बघा याच्यातली नावं कुठे जाणार? मी म्हणलं काही नावं एक्सपेंडिचर आणि काही नावं असेट. बेसिक असतं, जे तुम्हाला कळतं ना ते असेट, आणि जे नाही कळत ते कुठे जातं? एक्सपेंडिचर. आता आपल्याला झोपेत जरी विचारलं बाबा फर्निचर कुठे जाणार, ते सांगाल ना तुम्ही कुठे जाणार? बोला मेडिसिन, एक्सपेंडिचर। ऑनरियम टू डॉक्टर, एक्सपेंडिचर। सॅलरी टू स्टाफ, एक्सपेंडिचर। जनरल एक्सपेन्स बघा नावातच आहे एक्सपेंडिचर। बरोबर आहे? पुढचं सांगा सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, दॅट इज असेट। जर डॉक्टरचं असेल ना, म्हणजे हॉस्पिटलचा जर बिझनेस असेल, तर त्याच्यामध्ये हे नाव असेट आहे। सर्जिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे ऑपरेशनचं सामान, ऑपरेशनसाठी जे कैची वगैरे या गोष्टी लागतात त्या एकत्रित त्याला काय म्हटलं जातं? सर्जिकल इन्स्ट्रुमेंट। सर्जिकल म्हणजे ऑपरेशन. आपण कसं म्हणतो माझ्यात सर्जरी आहे बाबा, किंवा अमक्याच्यात सर्जरी आहे बाबा, असं म्हणतो ना शब्द. सर्जरी म्हणजे काय आहे? ऑपरेशन आहे, आणि ऑपरेशनच्या वस्तूंना काय म्हटलं जातं? सर्जिकल इन्स्ट्रुमेंट। पुढे एफडी असेट,
पीपल नो एफडी क्या होता है, असेट. आणि हे बॅलन्स म्हणजेच काय असतं, कॅश ते असते. मग दादा हे का नाही बॅलन्स कट केलं, कारण की हे आपलं या वर्षाचं बॅलन्स आणि हे कधीचं होतं, मागच्या वर्षी, म्हणून ते कट समजलं. हे या वर्षीचं ते रेकॉर्ड केलं पाहिजे. झालं इथपर्यंत. या बेसिक गोष्टी झाल्या इथपर्यंत. आता आपण पुढच्या ऍडजस्टमेंट बघतोय. इथे काय करायचं, इथे पहिलं डोक्यावरती ओपनिंग लिहायचं आणि इथे डोक्यावरती लिहायचं क्लोजिंग. कसं कळलं, ओपनिंग 1 एप्रिल आणि हे आहे 31 मार्च क्लोजिंग. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. तर मी काय म्हणलं, ही जी क्लोजिंग आहे ना त्याचे 2 इफेक्ट येतात. आणि याचा किती इफेक्ट येतो, 1. गोष्ट डोक्यात ठेवायची. आणि दुसरी गोष्ट, पहिला इफेक्ट क्लोजिंगचा लिहायचा आणि मग ओपनिंगचा. चला, सगळ्या पोरांना माहिती आहे आउटस्टँडिंगचा इफेक्ट काय होतो. आउटस्टँडिंग मायनस होतं की प्लस होतं, मग इथे लिहायचं प्लस. दादा इथे का लिहिलं प्लस, इथे का नाही लिहिलं, तर मी तुम्हाला बोललो ना, पहिलं कोणाचं लिहायचं, म्हणून इकडे लिहिलं. बरोबर आहे की. बोला, क्लोजिंग झाल्याच्या नंतर कोणाचं लिहायचं आहे, ओपनिंग. तर आता इकडे बघ, हा प्लस लिहिला ना, मग याच्या उलट इथे लिहायचं मायनस. किती सिंपल आहे. मला समजा इकडचा इफेक्ट जर मायनस असता तर इथे तू डायरेक्ट लिहिलं असतास ना, काय लिहिलं असतास, इकडे मायनस इकडे प्लस. आता इकडे प्लस आहे तर इथे काय होणार, बरोबर. येस. अजून पण आपलं हे कम्प्लीट नाही झालं. का नाही कम्प्लीट झालं, कारण की मी असं म्हणलं याचे किती इफेक्ट येतात आणि याचा किती येतो. याचा एक झालं म्हणजे हा संपलाय, आता 9,000 वाला संपलाय. पण हा उरलाय ना, याचे किती इफेक्ट येतात, मी म्हणलं 2. पण आता आपण किती लिहिले फक्त, जे बाकी येतो, अजून एक बाकी इफेक्ट त्याचा. दुसरा इफेक्ट कसा जाणार, कुठे जाणार, काय केलं इकडे आपण, प्लस केलं. प्लस काय प्लस करतोय आपण, काय प्लस करतोय, सबस्क्रिप्शन. डब्यामध्ये चेक करतो सबस्क्रिप्शन काय आहे. इकडे तुम्ही वरती बघा सबस्क्रिप्शन नाव होतं, त्याच्या पुढे काय लिहिलंय, आय लिहिलंय. म्हणजे सबस्क्रिप्शन काय आहे, इन्कम आहे. बरोबर आहे, सबस्क्रिप्शन काय आहे, इन्कम. मग आता मला सांग, इन्कम तुमची कमी होते की वाढतीये, प्लस केलं ना, प्लस केलं म्हणजे आपली इन्कम वाढते. याचा विचारच नाही करायचा, याचा एकच इफेक्ट येतो, तर संपलं एक गोष्ट, याचाच विचार करायचा आहे. मला सांगा, इन्कम वाढली तर लायबिलिटी होईल की असेट होईल, दुसरा इफेक्ट असेट. झालं. दुसरा इफेक्ट असेट का लिहिलंय तुम्हाला कळलंय आता व्यवस्थित, बरोबर आहे की नाही. कारण की आपली इन्कम काय होते, वाढते. चला आता याचं पुन्हा पुन्हा सबस्क्रिप्शन आणि कुठली काय काय गोष्ट सांगितली इकडे, ऍडव्हान्स. बोला, प्रीपेड ऍडव्हान्स. प्रीपेड ऍडव्हान्स म्हणजे प्लस की मायनस, तर इथे लिहिणार मायनस. हा इफेक्ट तुम्ही सांगायला नको आता. बोला, मायनसचा उलट काय होणार, इथे प्लस येणार, बरोबर आहे की नाही. आता आपल्याला अजून एक इफेक्ट कोणाचा लिहायचा याचा ना, पुन्हा विचार करेल, अरे पुन्हा सबस्क्रिप्शनच नाव आहे. बोला, सबस्क्रिप्शन वाढतंय आता की कमी होतंय, कमी झालं म्हणजे लायबिलिटी होईल की असेट होईल, लायबिलिटी होईल. दुसरा इफेक्ट जाणार लायबिलिटी, कारण की इन्कम कमी होते. इन्कम कमी म्हणजे नुकसानवाली गोष्ट झाली. इकडे तर प्रॉफिट अँड लॉस काही नाही बाबा, मग काय कराल, प्रॉफिट अँड लॉसला पाठवलं असतं. या टॉपिक मध्ये प्रॉफिट अँड लॉस बनतं का, नाही ना असं काही. आता बघ, इथे पण सबस्क्रिप्शन गोष्ट आहे, इथे पण सबस्क्रिप्शन गोष्ट आहे. सबस्क्रिप्शन वरती 4 गोष्टी झाल्या. सबस्क्रिप्शन मधून हे 9,000 काय करायचे, हे 8,000 काय करायचे, हे 10,000 काय करायचे आणि हे 6,000 काय करायचे. म्हणजे सबस्क्रिप्शनला 1, 2, 3 किती टिकमार्क होतील, 4 टिकमार्क. सबस्क्रिप्शनला 4 टिकमार्क करायचे. इकडे हे बघ, इकडे स्टार्ट, किती टिकमार्क झाले सबस्क्रिप्शनला, 4. बरोबर आहे की नाही. पुढे जाऊया. इकडे बघ, आता यांना क्लासिफाय करायचे डायरेक्ट. मला सांग, बिल्डिंग कुठे जातं, असेट.
इन्व्हेस्टमेंट कुठे जातं? कॅपिटल फंड, बिल्डिंग फंड, लायबिलिटी. आणि तिकडे मी लिहून दिले थेअरीमध्ये असेट अँड लायबिलिटीचा रूल. ओपनिंग, आउटर, ओपनिंग, आउटर, ओपनिंग, ओपनिंग. आता आउटरचा हाय नाही तर काय फायदा झाला? बरोबर की नाही? आहे का तिकडे काय अमाऊंट लिहिली का इकडे? याच्या अमाऊंट होत्या ना, कोण लिहिलं? ओपनिंग, आउटर, ओपनिंग, आउटर, ओपनिंग, ओपनिंग. त्याचा आउटर काय असतं? तर ह्या अमाऊंट तुम्हाला आउटर कॉलम मध्ये लिहायच्यात आहे आणि ह्या अमाऊंट कुठे लिहायच्यात आहे? ओपनिंगला. म्हणजे याचा फॉर्मॅट बनतो आणि फॉर्मॅट मध्ये ओपनिंगच्या समोर लिहायची अमाऊंट आणि या अमाऊंट कुठे लिहायच्या तर डायरेक्टली आउटर. बरोबर आहे की नाही? तर आता आपलं पूर्ण क्लासिफिकेशन झालंय. आपण याच्या आता काय करूया? पोस्टिंग करूया. चला तुम्ही फॉर्मॅट बनवलाय. येस. चला वरती मेन्शन करायचंय इन द बुक्स ऑफ. चला कंपनीचं नाव टाकायचंय. काय नाव आहे हॉस्पिटलचं? सुषमा मेमोरियल हॉस्पिटल. सुषमाचं नाव लिहा. सुषमा त्याची बायको असेल रे. सुषमा त्याची बायको असेल घ्या समजून. तुम्हाला लय त्रास होतोय सुषमा. त्याला एका बाजूला लिहायचं डेबिट, दुसऱ्या बाजूला क्रेडिट. सॉरी जरा काय केली ते लिहायचं राहिलं ना. हा काय लिहिलं पाहिजे? पहिलं इन्कम अँड एक्सपेंडिचर. चला इनकम एंड एक्सपेंडिचर अकाउंट. कौन सी तारीख का इनकम एंड एक्सपेंडिचर बनेगा? यही तारीख का ना? का चर्चा करताय? हा टॉपिक तुम्हाला एवढा सोपा वाटतो का? मग 31 मार्च 2020 संपले आता सगळे पेपर. बस ना त्याच्यानंतर एन्जॉयच करायचं. कशा करा. मग मला डायरेक्ट इन्स्टाला फॉलो करा. ठीक आहे. तुला काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला तर माहितीच आहे आपलं एक्झाम संपली की तुम्ही तुमच्या मार्गाला, मी माझ्या मार्गाला आहे. आपला काही बंधन नाही. पुढल्या वर्षीचे किती ऍडमिशन झाले ते उद्या तुम्हाला मी फोटो टाकून पाठवतो. ठीक आहे. ऑलमोस्ट दोन्ही बॅचेस फुल करून बसले. काही त्रास नाहीये. ठीक आहे. चला एक्सपेंडिचर लिहिताय तुम्ही सगळेजण. मी काही बोललो तुम्हाला? काहीच नाही. चला ठीक आहे. हा इकडे ते सगळ्यात पहिलं नाव लिहायला विसरायचं नाहीये. कुठलं वालं नाव? सब्सक्रिप्शन. सबसे पहला नाम यही रहेगा, सब्सक्रिप्शन. ठीक आहे. हा तर इन्कम आपल्या एनपीओच्या फॉर्मॅट मध्ये असा पहिला फॉर्मॅट बनायचा. ठीक आहे. दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये इकडे तुम्हाला माहिती आहे बॅलन्स शीट फॉर द इयर एंडिंग. बॅलन्स शीट फॉर द काय रे? इयर एंडिंग.
चला या बाजूला बॅलन्स शीटच्या इकडे काय असतं, लायबिलिटीज. इकडे सगळ्यात पहिलं नाव, एनपीओ का सबसे बड़ा कर्जा, क्या नाम है, कैपिटल फंड. इकडे काय लिहायचं, असेट. ठीक आहे. चला झालं इथपर्यंत. चला पोस्टिंग करायला घ्या आता, एका एका गोष्टीची आपण पोस्टिंग करूयात. सांगा कुठून पोस्टिंग चालू होईल, इकडून ना. हा इथे आता सबस्क्रिप्शन वरती आता 4 टिक मार्क आहेत. 4 टिक मार्क आले की 7 लाईन. किती लाईन सोडायच्या, 7. इकडे बघ, 1 टिक मार्क 1 लाईन, 2 टिक मार्क 3 लाईन, 3 टिक मार्क 5 लाईन, आणि जर 3 टिक मार्क असतील 4 तर किती लाईन, 7 लाईन. ठीक आहे, 7 लाईन सोडायच्या. चला सब्सक्रिप्शन, ये बैलेंस तो कट हो चुका है ना. चला सबस्क्रिप्शन पासून सुरुवात करा. किती रुपये आहेत, 1,00,000. किती रुपये रे, 300. लिहा सबस्क्रिप्शन इनर मध्ये लिहायचे, 1,03,000 रुपये. 1,03,000 रुपये. ₹1,03,000. 4 टिकमार्क आहे त्याच्यावरती, 4 टिकमार्क. आता या आपल्याकडे एवढ्या लाईन नाही, समजून जा एवढ्या 7 आहेत. ठीक आहे. चला पुढचं नाव, एंट्रान्स फीज. एंट्रान्स फीज कुठे जाते, एंट्रान्स फीज इन्कम ना. लिहा इकडे. काही लोक नुसतं कॉपी मारतात, तर ते काय करणार माहितीये का, इकडचा 2 बघून पण लिहणार. हा 2 इकडचा असतो ना, तो पण बघून इकडे उतरवणार. तर मला सांगा, तू हा डेबिटला लिहिलं त्यांनी म्हणून 2 आहे, पण तू आता डेबिटला लिहितोय की क्रेडिटला लिहितोय, क्रेडिटला. मग तू काय लिहिलं पाहिजे, टू की बाय लिहिलं पाहिजे, बाय. एंट्रान्स फीजला टिक मार्क आहे का, नाही ना. एंट्रान्स फीजला किती रुपये आहे, 1700. त्यानंतर लिहा पुढे, बाय लाईफ मेंबरशिप फीज. बाय लाईफ मेंबरशिप फीज किती रुपये आहे रे, लाईफ मेंबरशिप फीज 18,000. आउटरला लिहायचंय. पुढचं नाव काय आहे, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. हे पण इकडेच येणार आहे, बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. किती रुपये आहेत हे, 500 रुपये. डोनेशन फॉर बिल्डिंग फंड के बाजू में भी आपने इनकम ही लिखा है. डोनेशन फॉर बिल्डिंग फंड के बाजू में भी इनकम ही लिखा है ना आप लोगों ने. बाय डोनेशन फॉर काय रे, बिल्डिंग फंड. किती रुपये आहे रे डोनेशन, 1,50,000 इनर मध्ये लिहिणार. एक लाईन सोडा त्याच्या खाली, एक लाईन सोडली ना, कारण की त्याच्यावरती एक टिकमार्क आहे ना, एक टिकमार्क त्याच्यावरती. बोलो ये साइड हो गया पोस्टिंग. क्या कर रहा था, बैलेंस कट हो गया था, सब्सक्रिप्शन के ऊपर टिक मार्क था, बाकी सारे ऊपर टिक मार्क नहीं था. डोनेशन फॉर बिल्डिंग फंड के ऊपर टिक मार्क था. इसके ऊपर कितना टिक मार्क था, 4, 7 लाईन छोड़ दिया. इसके ऊपर एक टिक मार्क था, एक लाईन छोड़ दिया. आता इकडे चल, काय नाव आहे पहिलं, फर्निचर. चला फर्निचर कुठे जाणार, असेटला ना. लिहा इकडे फर्निचर. फर्निचरला आहे का टिक मार्क, आहे का टिक मार्क फर्निचरला, काही नाहीये. किती आहे फर्निचर, 27,000. तर पुढचं नाव काय आहे, मेडिसिन. मेडिसिन इन्कम की एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचर आहे, लिहा 2 मेडिसिन. काही टिकमार्क नाहीये मेडिसिन वरती पण, 7,000. त्यानंतर ऑनरियम टू डॉक्टर्स, 2 लिहायचे, 2.
किती रुपये आहेत रे ऑनरेरियम टू डॉक्टर्सचे? 80,000. पुढचं सॅलरी टू स्टाफ, त्याच्यावरती पण काही टिकमार्क नाहीये. सॅलरी टू स्टाफ 15,000. चला पुढचं नाव सांगा. जनरल एक्सपेन्सेस. किती आहे जनरल एक्सपेन्सेस? 8,000. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट इकडे लिहू की असेट मध्ये? असेट मध्ये. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट किती येत रे बाबा? सर्जिकल इन्स्ट्रुमेंट 60,000. त्याच्याच खाली लिहायचं फिक्स डिपॉझिट. असेट आहे ना? किती रुपये आहे रे फिक्स डिपॉझिट? 80,000. त्याच्या पुढचं बॅलन्स आहे, पण त्याला नाव लिहायचं कॅश. किती रुपये आहे रे कॅशचं? 5,500. 5,500 झालं इथपर्यंत. चला इकडे आता एका एका अमाऊंटचं काम करत जायचं. इकडे सांगा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. हे संपलं ना? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन पहिलं 9,000. सांगा 9,000च्या बाजूला काय लिहिले तुम्ही? मायनस. 9,000च्या बाजूला तुम्ही मायनस लिहिलाय, बरोबर आहे? ह्याच्यातून मायनस करायचं सबस्क्रिप्शन मधून. मायनस आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ब्रॅकेट मध्ये असं ओपी लिहायचं. ओपी म्हणजे ओपनिंग. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ओपनिंग. किती रुपये मायनस करायचे ते सांगा? 9,000. त्याच्या खालच्या ओळीला लिहायचं 1,03,000 मधून 9,000 गेल्यानंतर किती उरतात? किती? 91,300 ना? 300 तर आहे तशाच उरतील. आणि 1,00,000 मधून 9,000 गेल्यानंतर किती उरतील? 91. राईट आहे? येस. 9,000चं काम संपलं. त्याच्या बाजूला आता 10,000. 10,000चा पहिला इफेक्ट काय? 10,000चा पहिला इफेक्ट प्लस. पहिले लिहायचं इथे पुन्हा त्याच्या खाली प्लस. 1, 2 तिसरी लाईन चालली आहे आता. तिसरी लाईन. तिसऱ्या लाईनवरती पुन्हा लिहायचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ब्रॅकेट मध्ये लिहायचं क्लोजिंग. क्लोजिंगचं लिहितोय ना आपण आता. बोला किती रुपये? 10,000. सांगा 91 आणि 10,000 किती येणार? 1,00,000 1,300. 1,00,000 1,300. बरोबर आहे? अजून आपण गेलोय का बाहेर? किती लाईनी सोडल्यात आपण तिकडे? 7 लाईनी. अजून 7 लाईनी युटिलाइज झालेल्या नाहीयेत. कळलं की नाही? मला सांगा या 10,000चा इफेक्ट झाला की अजून एक बाकी आहे? कुठला वाला? चला असेट साईडला चला. हे बघा इकडे. इकडे लिहायचं आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग काय रे? सबस्क्रिप्शन. ब्रॅकेट मध्ये लिहायचं क्लोजिंग. किती रुपये? 10,000. बरोबर आहे? आता इकडे ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन 8,000. 8,000चा इफेक्ट काय लिहिलाय तुम्ही? प्लस. चला सबस्क्रिप्शन वरती हे बघा हे सबस्क्रिप्शन किती लिहायचं? प्लस ऍडव्हान्स. ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन आणि ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं? ओपनिंग. ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन ओपनिंग. किती रुपये? 8,000. करा प्लस करा. 1,00,000 1,300 आणि 8,000. 1,00,000 किती होणार? 9,300. आता तुम्ही मोजून बघा 6 लाईनी युटिलाइज झाल्या असतील. 6 लाईनी झालं की नाही? एकच लाईन उरली आता. ते बाजूवाल्यासाठी उरले 6,000साठी. कळलं की नाही? बोला 6,000चा पहिला इफेक्ट काय आहे? 6,000चा पहिला इफेक्ट मायनस. तेव्हा मग खाली मायनस ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन क्लोजिंग 6,000. बोला किती आन्सर येणार आता? 1,03,300 आउटर मध्ये. बरोबर 7 लाईनी संपून गेल्या की नाही बाहेर आन्सर? मला सांगा 6,000चं काम संपलं की बाकी आहे अजून? कुठे जाणार दुसरा इफेक्ट त्याचा? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी म्हणजे इकडे
तेव्हा इकडे 2-3 लाईनी सोडा आणि मग लिहा काय ते ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन ब्रॅकेट मध्ये काय रे क्लोजिंग किती रुपये 6,000. ठीक आहे. आता पुढची गोष्ट काय नाव आहे पुढचं बिल्डिंग बरोबर की नाही बिल्डिंग इथे नाव टाकायचं बिल्डिंग असेट ना इथे तुम्ही लिहिलंय बघा बिल्डिंगच्या बाजूला असेट किती लाख आहे बिल्डिंगचे पैसे 13 लाख आणि बाहेर पण किती येत आहे 13 लाख तर बाहेरचं लिहायची गरजच नाही कारण की जर डेप्रिशिएशन असता ना डेप्रिशिएशन तो इधर 13 लाख है तो बाहर कुछ रहता 11 लाख 12 लाख तो अपने को समझ जाता डिप्रिशिएशन हुआ है इसका मतलब बिल्डिंग कुछ खराब हुई है. आता इथे किती दिलंय 13 लाख तर बाहेर पण किती येणार 13. काही लोक कसं करतात याचं जसं मी शिकवलं तसं दाखवतो. हे बघा तुमच्या डोक्यात जाईल ते याचा फॉर्मॅट बनतो. फॉर्मॅट मध्ये काय लिहितात इकडे ओपनिंग मग काय लिहितात परचेस मग एक लाईन सोडून काय लिहितात मायनस सेल्स ना मायनस काय रे सेल्स और मायनस डेप्रिशिएशन असा फॉर्मॅट बनतो याचा. मग आता तुम्ही लिहिलंय बघा बिल्डिंगच्या 13 लाखाच्या बाजूला काय लिहिलंय ओपनिंग मग 13 लाख अमाऊंट उचलायची कोणासमोर लिहायची ओपनिंग समोर आणि बाजूवाले 13 लाख के सामने क्या लिखा है आउटर काय लिहिलंय आउटर म्हणजे बघ इथे अंडरलाईन करायचं आणि बाहेर लिहायचं 13 बघा ओपनिंग आउटर म्हणजे ओपनिंग समोर 13 लाख और दुसरा ये बाजूला 13 लाख किधर लिखा डायरेक्टली आउटर मग सोडवायचंय. परचेस दिलेलं का सम मध्ये नाही परचेस असतं तर कुठे भेटलं असतंय बघा इकडे आहे का परचेस म्हणजे इथे तुम्हाला बिल्डिंगचं नाव मिळतंय का इकडे बिल्डिंगचं नाव आहे का इकडे म्हणजे परचेस 0 आहे. बोला 13 लाख आणि 0 किती लाख होणार 13 लाख इकडे लाईन सोडलेली आहे ही लाईन सोडलेली सेल नाहीच आहे असतं तर इथे असतं बघा इकडे असतं सेल आहे का सेल नाही डेप्रिशिएशन पण नाही येणार काय नाही येणार डेप्रिशिएशन कारण की इकडे किती होतं 13 लाख बाहेर पण किती आहे मग 13 लाख मधून 0 मायनस करेल तर 13 लाख येईल म्हणल्यानंतर ह्याच्या व्हॅल्यू 0च असतील कळलं काय जर इकडे 10 लाख असतं 10 लाख इथे 10 लाख असतं तर तुला कळलं असतं किती लाखाचं डेप्रिशिएशन आहे 2 लाखाचं 3 लाखाचं काहीतरी असेल इथे 13 आहे इथे बाहेर 10 लाख असतं तर तुला माहिती पडलं असं ना डेप्रिशिएशन किती लाखाचं आलंय 3 लाखाचं पण आता आहे का काय नाही सेम आपण फॉर्मॅट बनवणार कोणाचा फॉर्मॅट बनवणार अजून इन्व्हेस्टमेंटचं पण असं असतं इन्व्हेस्टमेंट बोला पहिलं काय लिहितात ओपनिंग त्यानंतर प्लस काय असतं परचेस माइनस इन्व्हेस्टमेंट का डेप्रिशिएशन नाही होता इन्व्हेस्टमेंट वरचं डेप्रिशिएशन नाही होत तर तिकडे तुम्ही डेप्रिशिएशन शब्द नाही टाकायचा तर मला सांगा आता ओपनिंगचे पैसे किती आहेत इन्व्हेस्टमेंटचे 2 लाख आहेत की नाही आणि आउटरचे पण किती आहेत पैसे 2 लाख मग परचेस आहे का काही नाही परचेस असतं तर कुठे भेटलं असतं इकडे मग मला सांगा 2 लाख आहे तिकडे आणि बाहेर पण किती आहे 2 लाख म्हणजे सेल असेल का काय नाही का असणार कारण की 2 लाख मधून 0 लेस करेल मी मायनस 0 करेल तरच बाहेर 2 लाख येईल बरोबर आहे म्हणजे इकडे सेल आपल्याकडे काही नाहीये असेल तर तो कुठे भेटतो या बाजूला इथे लिहितात असं सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट काही नाही लिहिलं म्हणजे नाही येते कळलं की नाही पुढचं नाव काय आहे रे कॅपिटल फंड किती लाख आहे 10,13,000 कॅपिटल फंडच्या समोर लिवेल ते मी कॅपिटल फंड किती 10 लाख किती रे 13,000 सही आहे 10,13,000 कॅपिटल फंड पुढचं नाव काय बिल्डिंग फंड किती आहे बिल्डिंग फंड 5 लाख बिल्डिंग फंड पण इकडेच लिहणार लायबिलिटी आहे तो
5 लाख आतमध्ये लिहा, कारण की या बिल्डिंग फंड मध्येच आपल्याला हे डोनेशन काय करायचं आहे प्लस. तर आता तुमची ही डोनेशनची ऍडजस्टमेंट बाकी आहे फक्त. बोला काय याचा इफेक्ट लिहिलेला तुम्ही इकडे डोनेशनच्या इकडे काय इफेक्ट लिहिलेला पहिला इफेक्ट मायनस. मग लिहा इकडे मायनस. त्याला म्हटलं होतं कॅपिटलाइज. जेव्हा तुम्ही डोनेशन वापरता त्याला तुम्ही कॅपिटलाइज म्हणता. हे वापरले ना डोनेशन आपण, कोणासाठी वापरलं हे डोनेशन? बिल्डिंग फंड साठी. इकडे लिहायचं 1,50,000. बाहेर काय येणार इकडे नील येणार, बाहेर नील येणार. आणि नंतर मग तुम्ही हे 1.5 लाख आहे ते या बिल्डिंग फंड मध्ये आणून काय करायचं प्लस. दुसरा इफेक्ट काय लिहिला? दुसरा इफेक्ट प्लस बिल्डिंग फंड. मग हे बघ ना, हा तुमचा बिल्डिंग फंड, त्याच्यामध्ये काय केलं आपण प्लस. किती लाख रुपये? 1.5 लाख. तर बाहेर किती आन्सर येणार? 6 लाख 6,50,000. हे 5 लाख आणि हे 1.5 लाख किती झाले? 6,50,000. हा बिल्डिंग फंड पहिले मला सांग आतमध्ये का लिहिला बिल्डिंग फंड आतमध्ये? कारण की त्याच्यावरती टिकमार्क आहे. कशाची टिकमार्क आहे भाई? या डोनेशनची, कारण की डोनेशन कशाचं आहे? बिल्डिंग फंडचा आहे. चला याला घ्या क्लोज करायला. चला कुठली बाजू हवी वाटते तुम्हाला याच्यामध्ये? मला वाटतं इन्कमची साईड जास्त आहे, हे काहीतरी कमीच आहेत अमाऊंट. 80, 90, 95 आणि 8. 1,03,000 1,10,000 आहे. 1,10,000 1,10,000 आहे. हे बघा 1,10,000 आहे. आणि हे किती आहे? मला वाटतं इथेच 3, 4 इथे 1,05,000 1,05,000 18 1,23,500 लिहा दोन्ही बाजूला 1,23,000 आणि इकडे पण येणार 1,23,500. मग 1,23,500 मधून 1,10,000 गेले तर किती उरतील? 13,500. किती होईल? फक्त 13,500. काय नाव द्यायचं एनिवन या 13,500 ला? सरप्लस नाव द्यायचं. टू सरप्लस. टू सरप्लस कॅरीड डाऊन. टू सरप्लस काय लिहिलं? कॅरीड डाऊन. कॅरीड डाऊन. येस. झालं. हा 13,500. सरप्लस काय करतात इकडे? सरप्लस ऍड होतं. प्लस प्लस सरप्लस काय रे? ब्रॉड डाऊन. किती रुपये आलं सरप्लस तुमचं? 13,500. मग हे किती होणार टोटल? 10,13,000. मग 10,26,500. 10,26,500. आणि मग बॅलन्स शीट आपली काय झाली पाहिजे? टॅली झाली पाहिजे. हे बघा, जर तुम्ही बिल्डिंगचा असा फॉर्मॅट नसता बनवला, डायरेक्ट बिल्डिंगच्या बाहेर 13 लाख लिहिले असते, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचे बाहेर 2 लाख लिहिले असते तरी चाललं असतं. कळलं की नाही? पण जर तुमचा अमाऊंट बघा इथे 13 लाख आणि इकडे 10 लाख आहे, तर तुम्हाला फॉर्मॅट बनवावं लागणार. तेव्हाच तुम्हाला दिसेल की बाबा डेप्रिशिएशन किती रुपयाचं झालंय? 3 लाखाचं झालंय. कारण की आधी होते 13 लाख आणि बाहेर झाले 10 लाख, म्हणजे कमी झाले. तर 3 लाखांनी कमी झाले, तर ते डेप्रिशिएशन. आता बिल्डिंग होती 13ची, झाली पण कितीची आहे? 13ची. म्हणजे इकडे काही डेप्रिशिएशन नाहीये. बघा 13 आणि 2 किती होतात इकडे? किती रे? 15 लाख.
इकडे 80 आणि 60, 1,40,000, 1,50,000, 1,55,000, 500, 1,55,000, 500. 6. बापरे. हा करा टोटल बाबा. 1,00,000 हे 15,00,000, 60, 1,40,000, 1,50,000, 1,55,000, 500 आणि वरती किती रुपये उरले ते 40,000. 0, 5, 7, 5, 12, 1, 5 आणि 2, 7 आणि 1, 8, 6 आणि इथे 1 किती आले 16,82,500. 16,82,500 आणि याची पण टोटल किती होते 16 किती 82 होते बघा 6 आणि 6 12 किती रे 16,82,500. 16,82,500. ठीक आहे 16,82 काय रे 500. तर याच्यामध्ये काय आहे याच्यामध्ये आपल्याला फक्त हीच कन्सेप्ट शिकायची होती कुठली वाली याची या दोन ऍडजस्टमेंटची बाकी सगळं बेसिक आहे. हे जे मी तुम्हाला म्हणलं ना कुठलं वालं बिल्डिंग आणि कशाचं बोललो इन्व्हेस्टमेंटचं तुम्ही डायरेक्ट इकडे बिल्डिंग 13 लाख आणि इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट किती लाख लिहू शकता 2 लाख तरी पण तुमचा आन्सर सेम येईल. ठीक आहे तर याचं प्रॅक्टिस करा घरी बाकीचं उद्या होईल. ठीक आहे चला